हॅलो. धन्यवाद धन्यवाद डीजे आणि धन्यवाद प्रमोद. टेनिस विश्वातील एक नामांकित समालोचक, मॅन फ्रॉम आडणे, आडण्या गावचे सुपुत्र प्रमोदजी शेडगे यांच्या मुखातून आपण मधुर वाणी ऐकत होतात. सामन्याकडे वळतोय आपण. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे पांजू जय बजरंग स्पोर्ट्स पांजू वर्सेस आपण पाहतात एकविरा. पहिला चेंडू नोचा इशारा येतोय. एकविरा वाकीपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल पूर्ण केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे कुठेतरी चुकी होतं ना. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. मागच्या सामन्याकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच दर्जेदार फलंदाजी केली होती पियुषनं, मात्र रनआउटच्या स्वरूपात पियुष बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी पांडूचा संघ मागे पडला गेला असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण एक षटकार एक चौकार पियुषच्या बॅटीतून आला होता आणि ॲज अ कॉमेंटेटर मी माझं वैयक्तिक मत मांडलं की त्यावेळेस क्रीजवर पियुषला राहणं गरजेचं होतं. एक सर्वात मोठी चुकी रनआउटच्या स्वरूपात पियुषकडून घडली गेली. मात्र नक्कीच प्रोत्साहन मोहनदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन दिलं जातं. षटकार मारा, चौकार मारा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, हा इनसाइडच्या वरून हा फटका खेळातोय. गुलशन चेंडूला फील्ड करतोय. थोडंसं फ्लंबल गुलशनकडून पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 संघ पुढे निघतोय. दाफळकर धावा जर आपण पाहिल्या तर 5 या धावा दाफळकावर लावल्या गेलेल्या आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पाणजू हा संघ, हे दोन संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षक आम्हाला JTCच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. संस्थापक चषक 2020चा हा रणसंग्राम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंचांचं बोट उंच होते. आणखीन एक धक्का बसतोय. काय विकेट विकेट आहे की डिक्लेअर झोन आहे? यस पंच. प्लीज आपण निर्णय द्यायचा आहे. पंचांना विनंती करतो आणि प्लीज पांडू संघ पंचांसोबत जास्त वाद घालू नका, जास्त वाद करू नका, विनंती करतोय. अन्यथा कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. गडी बाद होतोय इथे. यस पाल आहेत मला वाटते पंच. गडी बाद होतोय. दुसरा धक्का आहे हा एकविरा स्पोर्ट्स. यस क्लिंग बोर्ड आहे. क्लिंग बोर्ड. पॅडला चेंडू आदळला गेला आणि पॅडवरून चेंडू सरळ एसटीला आदळला गेला. रिप्ले जर आपण पाहिला JTCच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हे षडचित्र टिपले गेलेले आहेत. आणि पहा पंच आहेत पाल, त्यांचं देखील बोट उंच आकाशाच्या दिशेनं येतं. आणखीन एक सफलता प्राप्त करतो गोलंदाज मुकेश. जवळपास 14 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अभिमन्यू स्पोर्ट्स जीवचंद्र आहे, निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा, त्यानंतर पारसनाथ परेरा, त्यानंतर म्हणायचं अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र हा देखील एक संघ आपण पाहिला होता. व्हाईटचा इशारा होतोय. आणखीन एक धाव. त्यानंतर आपण पाहिलं साई स्पोर्ट्स वाकेपाडा, प्रवीण 11 चंद्रपाडा, हे 2 संघ पाहिले. एकविरा स्पोर्ट्स वाकेपाडा, आई चंडिका जुचंद्र, हे 2 संघ पाहिले. आणि इथे मात्र आणखीन एक सफलता, अप्रतिम गोलंदाजी मुकेश मार्फत. आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत या गोलंदाजांना. धावा खर्च करतायत त्या म्हणजे 6. दर्जेदार गोलंदाजी, कौतुक करेल मी. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील आपण जर पाहिलं 30 ते 32 धावसंख्या समोरच्या संघाला रोखून ठेवलं होतं. आणि ह्या सामन्याकडे जर आपण पाहिलं जय बजरंग स्पोर्ट्स पांडू या संघाविषयी म्हणायचं गेलं तर आता देखील तीच दर्जेदार गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय मुकेश हा गोलंदाज आणि 3 सफलता प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. सुपर गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी आहे या मुलाचं. नवीन फलंदाज येतोय, नाव सांगायचं बॅट्समॅन नेम प्लीज.
सूरज येतोय. प्रकाश ज्योतात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. मागच्या वर्षीच मी तर म्हणेल भवेश पुणेकर याने जाहीर केलं होतं की 2020चा संस्थापक चषक हा नाईटच्या स्वरूपात असेल. प्रकाश ज्योतामध्ये ती स्पर्धा आपली खेळवली जाईल आणि नक्कीच त्याने जे वाक्य त्याच्या मुखातून आलं होतं ते त्याने पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि याचं सर्वस्व मी श्रेय देईल ते मोहनदादा पाटील यांना. कारण डेची स्पर्धा आणि नाईटची स्पर्धा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. या स्पर्धेचा ऑर्गनाइज जर आपण पाहिला तर अप्रतिमरित्या या स्पर्धेचं ऑर्गनाइज पाहायला मिळते मोहनदादा पाटील यांच्याकडून. पाठिंबा पाहायला मिळतो या सर्व मुलांना मोहनदादा पाटील यांच्याकडून. आणि याचं श्रेय संपूर्ण या स्पर्धेचं श्रेय मी दादांनाच देईल. धावसंख्या आपण पाहिल्या तर धावसंख्या होती ती 9. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. क्रमांक 2चा गोलंदाजी पॉईंटवर येतोय तो म्हणजेच रवींद्र, मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा विजेता. लॉकडाऊनचा काळ आणि नक्कीच उत्कंठा वाढल्या होत्या. कधी क्रिकेट चालू होईल, कधी स्पर्धा सुरू होतील. मात्र कालचं वक्तव्य नक्कीच ऐकलं असेल आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मुखातून. त्यानंतर नक्कीच प्रमोदजी मला तरी वाटते की सुटकेचा श्वास घेतला असेल सर्व आयोजकांना. कारण आमच्या देखील म्हणायचं गेलं तर मास्टर्स क्रिकेट आमचं देखील थांबलं होतं. ज्या स्पर्धा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुरू होतात त्या मात्र ह्या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर जानेवारीला मास्टर्स क्रिकेट सुरू होते. जवळपास 2 महिन्याचा काल आणखीन निघून जातोय मास्टर्स क्रिकेटमधला देखील. धावसंख्या होते ती म्हणजे 10. यावेळेस लेग बाईचा इशारा होतोय पंचपाल यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी मुकेश म्हणा, चांगली गोलंदाजी हाताळली मुकेशने देखील. आणि त्यानंतर आपण रवीकडे जर पाहिलं तर रवी देखील चांगल्या लाईन ऑफ मध्ये गोलंदाजी करताना. यावेळेस पिच डिलिव्हरी होती. इनसाइड आउटचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा देऊन जातोय हा फटका. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 12. जवळपास रात्रीचे 1 वाजलेला आहे. यावेळेस वाईटचा इशारा. आणखीन एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करतो रवींद्र. सुपर्ब डिलिव्हरी. यावेळेस म्हणायचं गेलं तर नक्कीच वेग जर आपण पाहिला तर अतिशय चांगला वेग पाहायला मिळाला. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू वेगानं निघून गेला यष्टीरक्षक सचिन भुईर यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. मागच्या सामन्याचा विचार केला तर दर्जेदार गोलंदाजी हाताळली होती. जवळपास मला वाटतं त्याने 8 धावा खर्च केला तर रवींद्रनं मात्र यावेळेस थोडंसं महागडं षटक हाताळताना गोलंदाज. सुपाप कौतुक करेल. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला आणि कदाचित यस गडी बाद होतोय. यष्टीजीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. 2 षटकांचा खेळ दुसरं षटक माफ करा, दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत एकविरा स्पोर्ट्स वाकीपडा या संघाचे. 4 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा दुसऱ्या फेरीतील हे सर्व सामने 4 षटकांचे होतील. याची माहिती आम्ही तुम्हाला पूर्णतः दिली होती. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साईडला खेळला जातोय. मिड ऑन रिझन मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि याचा फायदा लगेचच उचलला गेला. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पोचतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपडा. हा संघ जवळपास 16 या धावसंख्येवर 8च्या रनरेटने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच रनरेटने कायमस्वरूपी शेवटच्या क्षणापर्यंत जर खेळत राहिला जवळपास 30 ते 32 धावा धावफलकावर लावू शकतोय. मात्र वेग वाढवावा लागेल. संध्याकाळचं रात्रीचं वातावरण आहे
आणि त्या कारणाचं जर आपण पाहिलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये मोठे फटके खेळणं खूप कठीण आहे. पियूषचा आपण षटकार पाहिला होता मात्र तुदुकी स्क्वेअरच्या रिजनमध्ये, कारण हवा नाही आहे, दमट वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये मोठे फटके खूप धोकादायक ठरू शकतील. 2 षटकं पूर्ण होत आहेत, 16 धावा धावफळकावर लागत आहेत. मात्र या 16 धावा जमा करताना 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत एकविरा स्पोर्ट्स या संघाचे. मनीष येतोय, ज्याला प्रेमानं मॉन्टी असं संबोधलं जातं, हा तो गोलंदाजी रॅम्पवर येतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पंच केला गेला, शतरक्षक आहे त्या दिशेनं, सिंगल कन्वर्ट केला गेला, 1 धाव मिळेल. धावसंख्या 17 सनी आहे. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक चांगलं ताकदीनं उतरलेला आहे जय बजरंग स्पोर्ट्सचा पांडुआ संघ. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला कारण फलंदाजाच्या पायावर शूजवर चेंडू आढळला होता. 2 धाव इथे पूर्ण केल्या गेल्या. सुपर, कौतुक करेल जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगले दर्जेदार गोलंदाजी, तितक्या दर्जाची शतरक्षण पाहायला मिळते या दोन्ही संघांमध्ये, पांडू या संघामध्ये. यावेळेस थांबून खेळायचा होता, बॅकफुटला गेला होता फलंदाज चेंडूला खेळण्यासाठी, मात्र काही काळ उशीर होतोय, चेंडू मिस करतोय. धावसंख्या 20, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अशा रीतीने ते आणखीन एक धक्का एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. घडीचे 2.4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 20 धावा धावफळकावर लावतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ आणि 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत या संघाचे. मॉन्टी सज्ज होतोय राईट उर्दू विकेटचा मारा करण्यासाठी. गोलंदाजी रॅम्पवर ऑन साइडला आपण पाहिलं गुलशन आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये डीप मध्ये तुम्हाला गुलशन पाहायला मिळतोय. वेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद, सुंदररित्या झेल गुलशन मार्फत. धन्यवाद डीजे. लागोपाठ 3 विकेट घ्या, तर माफ करा, लागोपाठ 3 षटकार मारा आणि मोहनदादा पाटील तसेच अमितजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3100 घेऊन जा. पारदर्शकांचा वर्षा तुमच्यावर नक्कीच होत राहणार आहे, कारण जोपर्यंत मोहनदादा आहेत तोपर्यंत प्रत्येक संघाला, प्रत्येक संघातील भले तो कोणताही संघ असो, प्रत्येक येणारे संघ आहेत, या 3 दिवसामध्ये जे संघ खेळतील ते माझे संघ आहेत असे मानून मोहनदादा पाटील हे प्रत्येक खेळाडूला नक्कीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्याकडून एक आणखीन पारितोषिक 3 षटकार मारा अमितजी पाटील आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 3300 रुपये घेऊन जा. यावेळेस पल्लू स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल कन्वर्ट केला गेला. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्याचा चेंडू घेता आला नाहीये. सिंगलला षटक पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 21 धावा धावफळकावर लावतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर 8च्या रनरेटनं मैदानाच्या आतमध्ये एकविरा स्पोर्ट्सचा संघ खेळत होता. जवळपास दुसरं षटक होतं तेव्हा देखील 16 धावा होत्या, मात्र इथे मात्र थोडासा रनरेट घसरताना या संघाचा 3 षटकं पूर्ण होतात. 21 धावा 7च्या रनरेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये जर 10 धावा आल्या तर 31चा आकडा पुढे दिसेल. पाहिजे किती धावसंख्येवर हा संघ थांबून ठेवतोय एकविरा स्पोर्ट्स या संघाला. शेवटचा गोलंदाज आहे. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज पाहायला मिळतोय सनी, आणि या गोलंदाजाविषयी म्हणायचं गेलं तर बेस्ट बॉलर हा पुरस्कार देखील याच सनीने घेतला होता संस्थापक चषकामध्ये.
मी मग सुरुवातीला म्हटलं होतं आजच्या दिवसातील दोन संघ असे आहेत ज्यांनी संस्थापक चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. एक म्हणायचं गेलं जय बजरंग स्पोर्ट्स पांडू संघ आणि दुसरा म्हणायचं गेलं तर निधी स्पोर्ट्स चंद्रपडा हा संघ. शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू ॲव्हरेजचा स्वीप केला गेला स्क्वेअरच्या दिशेनं. शतरक्षक चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. चांगली फेकी पाहायला मिळते. 3 संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 24. 5:58 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला होता. या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर 6 वाजून माफ करा 6:58 यावेळेस नोचा इशारा पंचांमार्फत. घडी मात्र बाद होतोय. चेंडू जरी खराब असला तरी मात्र एक सफलता प्राप्त करता येते जय बजरंग स्पोर्ट्स पांडू या संघाला. आणखीन धक्का जवळपास 6वा गडी बाद होतोय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचा. 7वा गडी बाद झाल्या. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिलीप झिरोला गेला काय? दीपेश हा बाद होतोय मात्र आपला खाता देखील खोलता आला नाही या फलंदाजाला. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन पाटील. सुपर डिलिव्हरी कौतुक करेल मी. यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू हाताळला होता. लेग बाईटचा पंचांचा इशारा होतोय. चेंडू आदळला होता पॅडवर. मात्र कौतुक करेल मी सणीचं. सुपर अप्रतिम गोलंदाजी. तो सामना मला अजूनही आठवतोय. ते मैदान मला अजूनही आठवते. यावेळेस हा चेंडू निघून येतो मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण केलं गेलं रवी मार्फत. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करतात. प्रेक्षकांविषयी म्हणायचं गेलं तर प्रेक्षकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाहीये. पहा जवळपास 1:20 ते 25 मिनिटं झालेली आहेत तरी मात्र प्रेक्षक त्याच प्रमाणे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. स्वीप करायचा प्रयत्न होता. एज लागली गेली पंच म्हणतायत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. एकविरा स्पोर्ट्स या संघाची 29 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले. यानंतरचा सामना असेल यावेळेस ऑन साईडला लॉफ केलं गेलं. चेंडू होतोय तो म्हणजेच काव कव्हर रिजन मध्ये. 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. पुन्हा एकदा ऑन साईडला त्याच दिशेने चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कावकर रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणी रनआउटच्या स्वरूपात सफलता प्राप्त करता आली जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाला. 2 धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवर. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या 33 धावा या धावफलकावर लागतायत आणि 34 धावेचं आव्हान जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघासमोर ठेवलं जातं आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाकडून. यानंतरचा सामना असेल तो म्हणजेच साई स्पोर्ट्स वाकीपाडा आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. साई स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचे संघनायक आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. नाही कमी कशाची
अजिंक्य स्पोर्ट्स कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. आणि साई स्पोर्ट्स वाकीपाडा कॅप्टन लगेच या, विनंती करतोय. ॲडव्हेंचर बॉय चंद्रपडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कुमारी निधी मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि पुढील 5 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे यांना. थँक यू व्हेरी मच भरतजी राऊत. त्यांचा आवाज आपण ऐकलात. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जातोय. यस, नाणेफेकीचं कौल जिंकलेला आहे. वाक्यपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून आमच्यापर्यंत निर्णय कळवा. बॅटिंग स्वीकारले. फलंदाजी करण्याचा जो धाडस निर्णय घेतला गेलाय, गोलंदाजी करण्याचा आपण पाहतो निर्णय चेंज केला गेलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले वाक्यपाडा ऑन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत आणि 4 षटकांमध्ये एकंदरीत 34 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या जोडीने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं. 7 फलंदाज बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाढली गेली होती आणि 8व्या आणि 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने चांगल्या प्रकारचा तो स्कोर 34 पर्यंत नेऊन ठेवला. चांगली गोलंदाजी सुद्धा जर आपण पाहिली तर पहिल्या हाफ मॅच समरीमध्ये मुकेशने मात्र 2 गडी बाद केले, 1 स्पेल फेकला. रवींद्र याने 1 स्पेल फेकून 1 गडी बाद केला. मनीषने मात्र 1 षटक 4 धावा 2 गडी बाद केला आणि सनीने 1 षटकामध्ये 11 धावा. मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा येणं साहजिकच आपल्याला पाहायला मिळतं. ते अंडरम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट पाहायला मिळतं, लेदर क्रिकेट असो. परंतु ॲक्सेप्टेशन असतं ड्रेसिंग रूममध्ये की जेवढ्या धावा मात्र शेवटच्या षटकात येतील तेवढ्या कमीच आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावांचं लक्ष असेल. ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा आदरणीय मोहनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भावेश पुणेकर ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. त्यांची संपूर्ण ॲडव्हेंचर बॉयज ही मात्र टीम मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करते. वाईटचा इशारा येतोय, धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. घड्याळात 1:14 झाले तरी सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद उदंड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत हाताळलं गेलंय. ओरम ओपन क्रिकेट अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता. बॅट एक्झॅक्टली कुठे मात्र या ठिकाणी स्लाइड केले गेले. पंचांवर दबाव आणू नका, पंच सक्षम आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला यष्टीरक्षक दक्ष होता. चांगल्या प्रकारचं मात्र फेकी केली. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. गुलशन भोईर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साईडला चिप शॉट इनफिल्डच्या वरून इंटू द गॅप मध्ये चेंडू ड्रेसिंग रूमच्या माध्यमातून निघून जातो आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू म्हणजेच गुलशन भोईर याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक सामने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याने अनेक मैदान कुशल नेतृत्वावर गाजवलेत. वेळेला हलक्याशा हाताने इनफिल्डच्या वरून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 3 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मात्र पळून काढल्या जात आहेत. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. 3 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो जय बजरंग स्पोर्ट्स पांजू 6 धावा. 34 धावांचं लक्ष आहे. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात मात्र 2 फलंदाज करून देत आहेत. कारण जेवढा वेळ खेळपट्टीवर राहतील तेवढ्या धावा मात्र ऑटोमॅटिक इट सेल्फ पद्धतीने येताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण एक एक रन्स जर आपण पाहिले हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास अर्थातच ऑक्सिजन म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज वेळेला खूपच बाहेर नोचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंच दर्शवत आहेत की नोचा इशारा एकदा ऍडेड केली जाते. आमच्या आकडे तज्ञ आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत विजय कांबळे, मॅन्युअल स्कोरर कामेश पाटील. धावसंख्या 7.
हलक्याशा हाताने ऑफ साईडला फक्त नरम हाताने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहिली तर 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 फलंदाजांनी मात्र चांगल्या प्रकारची चुणूक दाखवले आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावांची गती स्कोरबोर्डवर 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. नाईस टायमिंग, ब्रिलियंट टायमिंग. 4 धावा. या ऐकूया डीजेला. 5 चेंडू 5. धावसंख्या 12, 12 रन्स. अप्रतिम सुंदर फटका पाहायला मिळाला. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. तर सेकंड इनिंग मध्ये यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॅकलिपचा उपयोग केला. तेवढंच मात्र उत्कृष्ट दर्जेदार गुड कॅच ऑफ क्वालिटी. अप्रतिम जबरदस्त हा झेल आपल्याला पाहायला मिळाला अफलातून. सूरजच्या माध्यमातून हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक होता आणि तेवढाच चांगला मात्र झेल सुद्धा पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं होतं. डाईव्ह खेचण्याचं सूरज मॅग्निफिसंट कॅच. अप्रतिम सुंदररित्या हा झेल पाहायला मिळाला. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो तेव्हा तो मात्र पाहायला मिळतो. गुलशनचा स्ट्रोक चांगला होता. बॅकलिपचा उपयोग केला होता. मिडलिंगला चेंडू कनेक्ट झाला होता. परंतु सूरजने मात्र ऐन वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे दाखवलं. एकाग्रता भंग करून दिली नाही आणि सुंदर मात्र आय साईट पाहायला मिळेल. अप्रतिम सुंदर झेल. धावसंख्या 13. चला थोडंसं गेम स्पीडअप करा जरा. धावसंख्या 13, 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून लगेच या झेलसाठी 500 रुपये. कैलास मात्र मंद मंद पावलांनी येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13, 13 धावा. चांगलं क्रिकेट. सूरज सुपर कॅच. हे तुमचं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट कधीही लपणार नाहीये. कारण तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. जर आत्मविश्वास तुमच्या बरोबर असेल आणि मोहनदादा पाटील मात्र त्यासाठी आपण पाहतो तुमचं टॅलेंट स्वीकारण्यासाठी मात्र ते पैशांची या ठिकाणी नक्कीच ऊर्जा देत आहेत. चांगल्या प्रकारचा हा झेल टिपला गेला. धावांची गती 13. एक गडी बाद. गुलशन मात्र बाद झाल्यानंतर आता कशा पद्धतीने चांगलं क्रिकेट होईल. दोन्ही संघ मात्र मजबूत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. फाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर. आता मात्र इथून जर विचार केला तर 20 धावांचं लक्ष असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये 18 चेंडू आहेत. 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावा हे सामन्याचं समीकरण. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 मध्ये आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. थोडंसं ड्यू फॅक्टर जरूर आपल्याला पाहायला मिळेल कारण 1:20 झालेत. ग्रासवर थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं दवबिंदू आहेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. चीफ शॉट होता. ऑफ ड्राईव्ह केला आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी चुणूक पद्धतीने मात्र पळून काढल्या गेल्यात आणि दुहेरी धावसंख्या विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. तेवढंच चांगला उत्तम दर्जाचा झेल आपण पाहू शकाल. सिली मिडॉन क्षेत्रामध्ये फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला पुन्हा एकदा मात्र ट्विस्ट निर्माण होतोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. यस डीजे.
सांग तुझे मनान काय गर काय गर काय गर DJ Vaibhav in the mix. थँक्यू. तर 34 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना दोन फलंदाज दोन मोहरे या ठिकाणी बाद होत आहेत. 34 धावा मात्र एक छोटी टोटल म्हणता येणार नाहीये. सामना ट्विस्ट निर्माण जरूर होतोय, रोमांचक वाढतोय. 16 चेंडू 18 धावा विजयासाठी. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. टिट फॉर टॅट जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे, तरच तो खेळाडू म्हणून स्वीकारला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. चेंडू आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये 18 धावा. दबाव आहे नो डाऊट. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय डॉटच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये 18 धावा. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल तर आयुष्यात स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव त्यांनाच संधी देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते, आणि ते क्षमता आता मात्र कोणता खेळाडू दाखवेल. एकदा हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा मात्र वत आहेत. हा ना करता करता 3 धावा या ठिकाणी आणि चौकार पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. या 4 धावा खूप उपयुक्त ठरतील आणि या 4 धावेने मोमेंटम पकडली जाईल. ती मात्र जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाकडे. 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 14 धावांचं लक्ष असेल अजून सुद्धा. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा सिस्टमॅटिक लॉट्स पद्धतीने मात्र या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. उद्याच्या दिवसात ओपनचा पॅनल असेल आणि दिग्गज कलाकार अंडरमचे सुद्धा पाहायला मिळतील. जे ओरममध्ये सुद्धा खेळतात ते अंडरमला विसरत नाहीत, हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते. 20 धावा, 14 धावांचं लक्ष आहे. अप्रतिम. दोन संघांमध्ये मात्र ही कडवी लढत पाहायला मिळते. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला. एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या फलकावर 21 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र स्वतःला या ठिकाणी रोखून ठेवलं, नियंत्रण ठेवलं आणि नियंत्रणात मात्र धावा कशा घ्यायच्या या 2 फलंदाजांनी दाखवले. धनंजय आणि एका साईडला ओमकार. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. अजून दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 3 सामने राहतील, म्हणजे एकंदरीत 4 सामने अजून सुद्धा खेळवायचे आहेत. अर्थातच 32 षटकं अजूनपर्यंत आपल्याला फेकायची आहेत. त्याकरता थोडंसं स्पीडअप करा गेम. धावसंख्या 21, 2 गडी बाद, 12 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, म्हणूनच कॅल्क्युलेशन म्हटलं जातं की 365 दिवस एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय जीवनातील नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाची किंमत काय आहे. एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिलाय त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे. आणि एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्याला सुवर्ण पदकाऐवजी रजत पदक मिळालंय त्या मात्र स्पर्धकाला विचारा की एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते, कारण वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. म्हणून वेळेचं भान ठेवा. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. अप्रतिम. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा. सुरेख सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विजय मला या ठिकाणी दर्शवत आहेत आणि कामेश की 23 धावा, 23 रन, 11 चेंडू 11 धावा. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू मिळून
क्षेत्रामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. प्राणवायू आहे. एक रन्स म्हणजे आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप चांगल्या प्रकारचा आज एक रनसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मात्र झगडत होते. मोबाईल नंबर नव्हता तो, कारण 9-6 अशा मात्र पद्धतीने फलंदाज बाद होत गेले. 36 धावांवर ऑल आऊट झाला. मोहम्मद शमी मात्र रिटायर्ड हर्ट झाला आणि पूर्ण त्या टुर्नामेंटमधून मात्र बाहेर पडला गेलाय. चान्सेस कमी आहेत रोहित शर्माचे, कारण दुसऱ्या कसोटीमध्ये साईडला सुरेख पद्धतीने मी म्हटलं होतं रोमांचक हा सामना होईल का. प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा असते जेव्हा जेव्हा मैदानात जातात त्यावेळेला मात्र पैसा वसूल मॅच व्हायलाच पाहिजे आणि आता मात्र ट्विस्ट निर्माण होतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. 9 चेंडू 9 धावा. या सामन्यानंतर आखणी करून घ्यायची आहे. डार्कनेस करा थोडीशी खेळपट्टी. तर आता चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये 9 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतील. बिझनेसमॅनचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. पाठीमागेच आपण पाहतो आणि रणजित किनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत मोहनदादा पाटील यांच्या समवेत. धावसंख्या 25, 9 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण. सुपर मॅच दोन संघांमध्ये. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय, परंतु या ठिकाणी हा ना करता करता 2 धावा मिसफील्डचा फायदा मिळतोय. 3 धावा येत आहेत आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 28 धावा. आता मात्र चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 6 धावांचं लक्ष असेल. 8 चेंडू 6 धावा, 6 धावा 8 चेंडू हे सामन्याचं समीकरण आहे. कोणत्या संघाला या मात्र या स्पर्धेतून त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल, कोणता संघ मात्र पुढे तिसऱ्या फेरीत धडक मारेल, याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. डोळ्यात तेल ओतून कार्यरत आमचे लाडके क्रिकेट रसिक आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये 2 आकडे तज्ज्ञ, पुन्हा एकदा गोलंदाज आणि आमचे पंच यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाईल. चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 7 चेंडू 5 धावा. कोणता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. अर्थातच संस्थापक चषक 2021 ची, कारण 1 वर्ष म्हटलं 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि थांगपत्ता सुद्धा आपल्याला लागत नाही. यावेळेला ऑन साईडला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय आणि 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर. सेकंड इनिंगमध्ये जे बजरंग स्पोर्ट्स पांजू संघ 31 वर जाऊन पोहोचतोय. 6 चेंडू आणि 3 धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका. तत्पूर्वी संस्थापक चषक 2020चा हा थरार पहा. थँक्यू. चला वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 चेंडू आणि 3 धावा सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला ओमकार बाद झाल्यानंतर, गुलशन बाद झाल्यानंतर रवींद्र आणि त्यानंतर धनंजय आणि सचिन. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि त्या जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने आयुष्यभर खेळाडू थकत नसतो, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. 6 चेंडू आणि 3 धावा. रिस्पॉन्सिबिलिटी जाणतायत. थोडंसं स्पीडअप करा गेम. 6 balls remaining and 3 runs required to win. 6 गेंदे शेष और 3 रन की जरूरत. 6-3चं समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अनसर्टनिटीज गेम. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय.
चला प्लीज थोडीशी घाई करा, पंचांना मी ताकीद देतोय. 6 चेंडू 3 धावा एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेला सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळालं. चौकाराने मात्र या ठिकाणी दणदणीत विजयी या ठिकाणी संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ जय बजरंग पांजू संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करा आपण. हात मिळवायचे आहेत. दोन्ही संघाला विनंती करेन डिसिप्लिन दाखवा. सुंदररित्या मात्र या ठिकाणी चेंडूला वळवलं गेलं टिप मिड विकेटला. कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग स्पोर्ट्स पांजू अँड हार्ड लक. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही हृदयापासून आभार व्यक्त करतोय. तर आता होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघांमध्ये. सूरज आपण यायचंय. सूरज मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच जाईल मिस्टर मनीष मॉन्टी. मॅन ऑफ द मॅच. 500 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज आलेला आहे मोहनदादा पाटील यांच्याकडून. जो झील टिपला सूरजने अप्रतिम अफलातून जो झील टिपला गेला आणि त्यांच्यासाठी 500 रुपये या ठिकाणी जमा